राम कृष्ण हा जागेवर हा जागेवर उभं राहायचंय हो हो लक्ष्मी पंढरपूर
आरती ज्ञानराजा हिरो फलनांजाली हिताने नांद कोणे अवतार पांडुरंग नाव ठेवले त्याने आरती ज्ञानराजा महाकैवल सीधा चौकी साधू संत म्हणून वेदला माझा म्हणून वेदला माझा आरती ज्ञानराजा गाडीलो सांगण ज्ञानोबा तुकाराम 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 तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
कोष्टी साहेब पुढे या. ज्योतिराम सांगले, बळीराम जांभळे, भागवत कॅमेरा धन्यवाद. सर्वच मान्यवर हे एवढे मोठे सगळे व्यासपीठावरील संतजन या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या तालुक्याचे मंगळवेढा आणि पंढरपूर मतदारसंघाचे भाग्यविधाते माननीय समाधानदादा अवतारे यांच्या विकास निधीतून या ठिकाणी हे वास्तू साकार होत आहे. या नगरीला अनेक संतांचं वास्तव्य लाभलेलं आहे. त्यामुळे संत चोखावळा, संत कर्ममेळा, संत सोयराबाई, संत बंका महाराज, संत कामपत्रा निर्मला, संत दामाजी पंत, गोपाबाई, देवीपीर, आर्वीकर महाराज, सीताराम महाराज, कल्याण प्रभू, स्वामी समर्थ, संत टिकाचार्य, संत गोविंद बुवा या सर्वांच्या वास्तव्याने आणि गाडगे महाराज आणि बालकृष्ण महाराज आणि कोंडीराम महाराज या सर्व संतांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या नगरीमध्ये आज या नगरीमध्ये महाराष्ट्रातील पहिलं वारकरी भवन या ठिकाणी साकार होत आहे. आणि आजच्या या वारकरी भवनाला ज्या संतांची अधिष्ठान असलेली ही नगरी आहे त्या नगरीमध्ये आज हे एवढे मोठे सगळे संत मोठ्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मंगळकरांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. आज ही नगरी एक आगळं वेगळं स्थान असलेली नगरी आहे. ब्रह्मदेवाची एकच मूर्ती असलेली महादेवाच्या विहिरीमधील ती मूर्ती असू द्यात किंवा मोहिनी बुवाच्या मंदिरामध्ये असलेलं पांडुरंगाचं वास्तव्य असू द्या
या सर्व भूमीमुळं, या सर्वांच्या वास्तव्यामुळं ही भूमी संपन्न झालेली आहे. याचबरोबर या नगरीला ऐतिहासिक देखील वारसा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी 13 दिवस किल्ल्यामध्ये मुक्काम करून राहिलेले आहेत. त्यामुळे याही भूमीला ऐतिहासिक भूमी म्हणून एक वेगळं अधिष्ठान आहे. आणखी एक उल्लेख करावा असं वाटतो की मुघलांनी जेव्हा हिंदूंची मंदिरं आणि धर्मस्थळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेली होती, त्यावेळेला पंढरीचा विठोबा काही भक्त मंडळींनी त्यांची मूर्ती मंगळवेढ्याला आणली आणि मोहिनीबुवाच्या मंदिरामध्ये, मोहिनीबुवाच्या मठामध्ये त्या ठिकाणी भुयार काढून ती त्या ठिकाणी सुरक्षित ठेवली. त्यामुळं पांडुरंग मंगळवेढ्यामध्ये आलेल्याची ही पावनभूमी आहे. याही पुढे जाऊन जेव्हा मंगळवेढ्याची धान्याची कोठारं लुटली, तेव्हा दामाजीपंत संकटात असताना त्या संकटाचे निराकरण करण्यासाठी पांडुरंग प्रत्यक्षात मंगळवेढ्यामध्ये आले आणि एक दिवस या ठिकाणी मुक्काम केला की आमदार समाधानदादा अवतारे यांच्या घराच्या समोर जे पांडुरंगाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये पांडुरंगाने एक दिवस मदतीसाठी त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे, असाही या ठिकाणचा उल्लेख आपल्याला आढळतो. या ज्वारीच्या कोठारामध्ये आज हे वास्तू साकार होत असताना अनेक वारकरी, की आपण मंगळवेढेकर खरोखरच भाग्यवान आहोत की आपल्याला ओलांडून पलीकडे कर्नाटकामध्ये जी रुक्माई पांडुरंगाची अर्धांगिनी या मंगळवेढ्यातून जाऊन पांडुरंगाने आणली आणि रुक्मिणी येत असताना पांडुरंगाचा मुक्काम मंगळवेढ्यामध्ये एक दिवस झालेला होता. त्यामुळे तोही संदर्भ आपल्या मंगळवेढेकरांच्या दृष्टीनं वैभवशाली आहे असं सांगायला काही हरकत नाही. त्याचबरोबर या पंढरीच्या वारीला येत असताना, आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येत असताना, चैत्री वारीला येत असताना आंध्र आणि कर्नाटक मधून येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत, लाखो वारकरी आहेत, ते एक दिवसाच्या मुक्कामासाठी या पावन नगरीमध्ये आमचं एक दिवस वास्तव्य व्हावं म्हणून मंगळवेढ्यामध्ये येऊन राहतात आणि या वारकऱ्यांची एक दिवसाच्या राहण्याची, विश्रांतीची व्यवस्था व्हावी, हा एक या ठिकाणी अखिल भाविक मंडळांचा, वारकरी मंडळांचा जो आकाश होता, यासाठी आपल्या मंगळवेढ्याचे सुपुत्र हरिभक्त परायण ज्ञानेश्वर भगरे माऊली आणि आपल्या सर्वांच्या माता, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका पार्वतीताई अवतारे मॅडम आई यांच्या दोघांच्या अतिशय म्हणजे प्रयत्नानं ही या ठिकाणची इमारत उभा राहते आहे. हिला साकार करण्याचं जे श्रेय आहे ते आपण सर्व मंगळवेढेकरांनी या दोघांना दिलं पाहिजे असं या ठिकाणी मी आपल्याला नमूद करतो. आणि दादांच्या निधीतून ही जी इमारत उभा राहत आहे, याचा आणखीन एक वेगळा वारसा आहे की दादांनी महाराष्ट्रातील मराठा सेवा भवन हे पंढरपूर ठिकाणी जे होतं ते महाराष्ट्रातलं पहिलं आहे आणि वारकरी भवन मंगळवेढ्यामध्ये होत आहे तेही पहिलं आहे. दादांच्या या कर्तृत्वाला आपल्या सर्व मंगळवेढेकरांनी खरोखरच सलाम केला पाहिजे. आणि याही पुढे जाऊन दादाने आणखीन जे केलेलं आहे त्याचं एक मिनिटामध्ये सांगतो की दादा ज्या शाळेमध्ये पहिल्यांदा पाटी पेन्सिल घेऊन गेले, जिथं डॉक्टर पहिल्यांदा गिरवलं, पहिल्यांदा हातामध्ये पाटी पेन्सिल आली, ती साठेनगर समोरची जी जुनी शाळा होती त्या शाळेचं आज पुनरुज्जीवन होत आहे. आज ती मंगळवेढ्यातली पहिली एक अतिशय आदर्श शाळा म्हणून, अतिशय सर्व सुखसोयीने उपलब्ध असलेली शाळा म्हणून त्या ठिकाणचं, त्या शाळेचं त्या ठिकाणी पुनरुज्जीवन होत आहे हे आपण सर्वजण पाहतात. दादा ज्या महादेवाच्या विहिरीमध्ये पहिल्यांदा पोहायला शिकले, त्या ब्रह्मदेवाच्या मूर्ती असलेल्या त्या महादेवाच्या विहिरीचाही एक चेहरा बदलतोय गेल्या येत्या वर्षभरामध्ये पहा की अशा अनेक सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जोपासत असताना आपल्या सर्व मंगळवेढेकरांच्या वतीनं आणि आपले हे सर्व जे भाविक मंडळी या ठिकाणी, वारकरी मंडळी आणि संतजन, श्रेष्ठ संतजन या ठिकाणी आलेले आहेत, या सर्वांच्या साक्षीनं मी दादांच्या या सर्व कर्तृत्वाला आपल्या मंगळवेढेकरांतर्फे अतिशय धन्यवाद देतो आणि माझं लाभलेलं प्रास्ताविक 2 मिनिटांमध्ये संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. पुनश्चैला महाराजांचे मंगळवेढ्याच्या या पावन नगरीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न होतो आहे.
वारी परिवाराचे सर्व सन्माननीय सतीचे दत्तू साहेबांना विनंती आहे की इंगळे महाराजांना सन्मानित करण्यासाठी आपण समोर यावं. अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराजांचा सन्मान वारी परिवाराची सर्व सन्माननीय सतीचे दत्तू साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हरिभक्त परायण भगवत चौरे महाराजांचा सन्मान मंगळा तालुका अखिल भाविक वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण मल्लिकार्जुन अण्णा राजमाने महाराज यांच्या शुभहस्ते मार्गदर्शक सन्माननीय राजमाने महाराज यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय निलेश भुसरे महाराज आपणास विनंती आहे की कृपया आपण समोर या. ठीक घ्या मोरेसर घ्या मोरेसर. यानंतर ज्यांच्या उदात्त अशा संकल्पनेतून हे वारकरी भवन सुंदर अशा पद्धतीने साकार होत आहे असे आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार सन्माननीय दादासाहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय आमदार महोदय दादासाहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्त परायण प्राध्यापक विनायक कलुवर्मे सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आमदार महोदय दादासाहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित करावे. या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदयांना सन्माननीय प्राध्यापक हरिभक्त परायण विनायक कलुवर्मे सर यांच्या शुभहस्ते सन्मानित केलं जात आहे. यानंतर श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष आपले वापरचे सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. मंगळा तालुका अखिल भाविक वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष हरिभक्त परायण निलेश भुसरे महाराज यांच्या शुभहस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. निलेश महाराजांना विनंती आहे की कृपया हा सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. यानंतर या आपण सन्मानित बापूंना या ठिकाणी सन्मानित करावं. या ज्यांचा सत्कारासाठी नामोल्लेख केलं होतं त्यांनी या थोडंसं हा इकडे महाराज दुसरे महाराज आहेत बापूंना ह्या साहित्य पेटा मागे बापूंकडे नवनाथ आबा पवार आतमध्ये नवनाथ आबा पवार माजी पंचायत समिती सदस्य याचबरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आबा पवार माझे व्हायचे आदरणीय श्री पप्पांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय हरिभक्त परायण अरविंदजी माने महाराज यांना विनंती आहे की कृपया पप्पांना आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. चला या पुढे आपण जोरदार टाळ्या वाजवून सन्माननीय आमदार महोदयांचा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. कारण ज्या माणसाच्या उदात्ताच्या संकल्पनेतून हे सुंदर असं भवन या ठिकाणी साकार होत आहे. सन्माननीय भक्तांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सन्माननीय ढेंगील मामा यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय महेशजी वठारे आपणास विनंती आहे की कृपया ढेंगील मामांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय प्रदीपजी खंडेकर साहेब यांचाही सन्मान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विशाल बाबा जाधव यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. या सभापती त्याचबरोबर यानंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष सन्माननीय रामेश्वरजी मासाळ साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. भारतजी ढोणे यांच्या शुभहस्ते हा सन्मान संपन्न होतो आहे. सन्माननीय मासाळ साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर मंगळा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन दामाजी शुगरचे संचालक सन्माननीय सिद्धेश्वर चौधरी सरकार यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय हरिभक्त परायण भारतजी ढोणे महाराज आपल्यास विनंती आहे सन्माननीय अध्यक्षांना आपण सन्मानित करावं. सन्माननीय उप अभियंता सन्माननीय शिरेजी वाघमारे साहेब आपलाही सन्मान संपन्न होतो आहे. अभिजित दादा यानंतर यांचा सत्कार कल्याण यांच्या हस्ते होऊन संपन्न होतो. मोहन शेळके यांचा सत्कार पप्पू मोठे यांच्या हस्ते संपन्न होतो. या ठिकाणी श्री संत चोखामेळा यांच्या जीवनावरती एक गीत रचले आहे ते डॉक्टर हेरपाडे यांनी लिहिलेलं आहे आणि वैभव केकार
या ठिकाणी सगळ्यांना सन्मानित आपल्या सर्वच आपल्या वारकरी बांधवांना आपण सन्मानित करावं. धन्यवाद. वारकरी भवन या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा आज आपल्या गावी होतोय. आजच्या या वारकरी भवन या वास्तूच्या त्या भवनाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त त्या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे इंगळे महाराज, तसेच आमचे गुरुवर्य गोपाळांना भास्कर महाराज, तसेच आमचे चौरे महाराज या ठिकाणी उपस्थित जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन गोपाळरावजी अवताडे साहेब, दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत बापू अवताडे, दामाजी शुगरचे संचालक सिद्धेश्वरजी अवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीपजी खांडेकर, उपाभियंता आमचे वाघमारे साहेब, गोष्टी साहेब, आपल्या चोकाबाळा नगरीचे सरपंच शिवाजीराव सरगर, तसेच आमचे मार्गदर्शक हेगे मामा, तसेच आमचे सहकारी रामेश्वरजी मासा, जिजामाता बँकेच्या चेअरमन आशाताई नागणे, कल्याणजी रोकडे, तसेच डॉक्टर लक्ष्मणजी हेंबाडे, या निमित्तानं आमचे उपस्थित कदवर्मे सर, सतीशजी दत्तू, मोरे सर, संजयजी माळी, हरिभाऊ कोळी, आमचे राजाभाऊ शापूरकर, सचिनजी इंगळे, पुजारी सर, बाळासाहेब नागणे, सचिन हेंबाडे, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, अभिजितजी लोखंडे, तसेच सुनीलजी झरे, या निमित्तानं उपस्थित म्हणजे ज्यांच्यामुळं हा वारकरी भवन त्यांच्या मागणीने, त्यांच्या परिश्रमाने आज या ठिकाणी हा वारकरी भवनाचा शुभ लोकार्पण सोहळा होतोय. ते ज्ञानेश्वर माऊली घोगरे, तसेच आमच्या मातोश्री पार्वतीजी अवताडे, या राजेंद्रजी गोरे आमचे भाऊसाहेब, तसेच ज्यांनी बांधलं तर म्हणजे स्वतःचं घर सुद्धा आमच्या पप्पूनं एवढ्या काळजीनं बांधलं नाही, परंतु या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर प्रवीणजी उगाडे, आम्ही त्यांना पप्पू म्हणजे कारण येत्या कानात मला सांगितलं 10% बोलून घेतलं, हॅलो, पण चांगलं काम केलंय. पाठवले नाही थोडं या उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, सर्व वारकरी संप्रदायातले सर्व वारकरी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आज खऱ्या अर्थाने या मंगळवेढा ही संतांची भूमी आहे आणि पंढरपूर ही देवभूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये एक वारकरी भवन असलं पाहिजे आणि या संतांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने अभंग, कीर्तन, काळाचा मृदुंगाचा आवाज हा खरं म्हणजे पंढरपूर पर्यंत पांडुरंगाच्या कानावरती पडला पाहिजे. याकरता त्या वारकरी भवनाची महाराज या ठिकाणी आज स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने आज अनेक संत मंगळवेढा तालुक्यामधून आहेत. या संतांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी परवाच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेला वारीला आले होते त्यावेळेला गिरीश भाऊ वगैरे यांनी संत चोखामेळ्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी भरघोस निधी देऊन त्या ठिकाणी चोखामेळा स्मारकासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण एक चांगल्या पद्धतीचं स्मारक व्हावं याकरिता प्रयत्न आपण आठोकाठ सध्या चालू आहे. तेही शेवटच्या टप्प्यामध्ये, तर मागच्या आठवड्यात बैठक होणार होती, परंतु काही याच्यामुळं त्या ठिकाणी बैठक झाली नाही.
परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये ती बैठक घेऊन जवळजवळ चोखामाळा स्मारकासाठी 25 कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. तो सुद्धा स्मारकासाठी एक वाटचाल चांगल्या पद्धतीनं करून ते स्मारक सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. तर म्हणजे आज आपण बघतोय पंढरपूरमध्ये, आज पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ हजारो कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. काही लोकांचं नुकसान होणार नाही, परंतु पंढरपूर शहरामध्ये, उपनगरामध्ये 65 एकर भागामध्ये ज्या सुविधा या ठिकाणी वारकऱ्याला, कारण देशातून वारकरी या ठिकाणी हजारो किलोमीटर या ठिकाणी पायी चालून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला या ठिकाणी पंढरपूरकडे येत असतात आणि या वारकऱ्यांची सेवा सुविधा भौतिकदृष्ट्या त्या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा पुरल्या पाहिजेत. याकरिता सुद्धा शासन भक्कमपणाने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. परवाच झालेल्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जे हजारो वारकरी या ठिकाणी लाखो वारकरी पांडुरंगाकडे पांडुरंगाच्या पायाची लीन होण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वारकरी येत असतो आणि हे येत असताना या ठिकाणी प्रत्येक दिंडी चालकाला सुद्धा त्या सगळे वारकरी जमा करायचे, वारकरी जमा करून त्या ठिकाणी इथवर घेऊन यायचं आणि हे घेऊन येत असताना सुद्धा खरं म्हणजे या निधीची तरतूद या ठिकाणी त्या दिंडी चालकाकडे नव्हती. परंतु या सरकारने आज या ठिकाणी वारकरी महामंडळ काढून, या महामंडळाच्या वारकरी महामंडळ काढून या ठिकाणी प्रत्येक दिंडी चालकाला सुद्धा अनुदान देण्याचं सुद्धा परवाच्याच या ठिकाणी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे. खरं म्हणजे आज पंढरपूरमध्ये जो वारसा आहे हा वारकरी संप्रदाय जोपासण्याचा, वारकरी संप्रदाय वाढवण्याचा, खरं म्हणजे संत नामदेव संत नामदेव त्यांच्या काळापासून त्या ठिकाणी बऱ्याचशा त्या ठिकाणी मठाला आज शेकडो मठ या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहेत. आज महाराज आपले वास्तव महाराजांचा सुद्धा वाडा या ठिकाणी शेकडो वर्षाचा या ठिकाणी शेकडो वर्ष त्याला सुद्धा या ठिकाणी खरं म्हणजे पंढरपूरमध्ये देऊकर महाराजांचा वाडा मठ असेल, देवदूत महाराजांचा, अमलदेवकर महाराजांचा मठ असेल, तर याला शेकडो वर्षाची परंपरा, वारकऱ्याची परंपरा या ठिकाणी आहे आणि शेकडो वर्षाची परंपरा आज वास्तव महाराज आपल्याही वाड्याला आहे, प्रत्येक मठाला या ठिकाणी आहे. परंतु आज प्रत्येक वारकरी येतो, वारकरी हा गरीब असतो, त्यांनी दिलेल्या त्या ठिकाणी त्या जी दिलेली दान असतं त्या दान दिलेल्या याच्यावरती त्या ठिकाणी त्या वाड्याचं मेंटेनन्स असेल किंवा वारकरी संप्रदाय ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी वास्कर महाराज असतील किंवा सर्व आपण मार्तवले महाराज सगळ्यांच्या मठाला त्या ठिकाणी शेकडो वर्षाची परंपरा आहे. परंतु या मठाला सुद्धा या ठिकाणी आज आपल्याला सांगू इच्छितो की जे वारकरी मंडळ त्या महामंडळाचे स्थापन केलंय त्या महामंडळातून या सगळ्या वाड्याला, मठाला ज्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे, वारकरी संप्रदाय जोपासण्याची आणि वारकरी संप्रदाय वाढवण्याची परंपरा आज या ठिकाणी आहे, त्या वाड्याला आणि मठाला सुद्धा या महामंडळातून विशेष निधी त्या ठिकाणी मिळवून या वाड्याचा आणि या मठाचा सुद्धा जीर्णोद्धार करण्याचं आज या ठिकाणी मी करण्याची आज ग्वाही देतो महाराज. आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही एवढं ज्या वारकरी संप्रदाय हा जोपासताय, हे जोपासत असताना आपल्या वाड्यामध्ये मी गेलो होतो तर वाड्यामध्ये जे पहिलं वैभव होतं सागवानी लाकडावरती एक कोरलेलं नक्षीकाम त्या ठिकाणी ते खरं म्हणजे बघण्यासारखं आहे. परंतु आज त्या ठिकाणी त्या असणारं सगळ्या वारकरी संप्रदाय वाढवणे आणि जोपासण्याचं करणं सुद्धा विशेष निधी म्हणून महामंडळातून आपण तरतूद करू. आपण बी महाराष्ट्राचा पाठपुरावा करा आणि नक्कीच या महामंडळातूनच, कारण आज शेकडो वर्षाची परंपरा या मठाला वाढायला आहे. तर यातून आपल्याला आणि माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह आहे. मी तालुका अध्यक्ष असताना वारकऱ्यांच्या या दिंडी चालकांना त्या ठिकाणी अनुदान देण्याचं सुद्धा घोषित केलं. आपण ते क्लिप पण बघितलं असेल.
मी तालिकेच्या अध्यक्षवरच होतो. अध्यक्ष असतानाच ही घोषणा झालेली आहे. आणि नक्कीच यामध्ये जी आपली परंपरा आहे, जे आज माझ्याही या ठिकाणी आजोळला सुद्धा वारी पोचवण्याचं या ठिकाणी काम होतं. आमच्या आजोबांना सुद्धा म्हणजे 15 दिवसाची एखादं आई आहे राठीवाडीकडून आमच्या आजोबा किंवा आता सुद्धा आता देतील ते माहीत नाही, बहीण पण तिथून दिल्यामुळं वारी असते पण तात्या करतील पण महाराज आमच्या आजोळला सुद्धा 15 दिवसाची एकादश आणि महिन्याची एकादशीला सुद्धा त्या ठिकाणी वारी पोचवण्याची परंपरा त्या ठिकाणी आमच्याही घरात आहे. आणि नक्कीच आमच्याच आहे पण अनेकांच्या घरामध्ये. पण ही परंपरा आपण जोपासली पाहिजे. याकरिता सुद्धा या ठिकाणी राज्य शासनानं 75 वर्षाच्या वरती ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी एसटी मोफत करून त्या ठिकाणी या वारी सुद्धा पोचवण्याचं काम त्या ठिकाणी आज शासन करीत आहे. शिवाय प्रत्येक गोष्टीमध्ये शासन एक चांगल्या पद्धतीनं भक्कमपणे वारकऱ्यांच्या पाठीमागे आहे. आज या वारकरी भवनाच्या निमित्तानं मी आज एवढंच सांगू इच्छितो. खरं म्हणजे हे वारकरी भवन होत असताना मी आमदार झालेल्या पहिल्यांदा मावले आले, महाराजांचाही फोन होता. पण आल्यानंतर पहिल्यांदा वारकरी भवन द्यायचं, किती द्यायचं, एवढी किंमत देऊया, 10 लाख देऊया, 20 लाख देऊया, तिथपर्यंत चालू होतं. परंतु ज्या वेळेला खरं म्हणजे माऊलीला वाटत होतं मी देतोय का नाही, माऊलीला म्हणलं फटकन नाही तुझं पाहिजे तेवढं कर. तेव्हा लगेच घरी गेल्या लगेच माऊलींना वशिला आहे. अरे ते काय झालं, आज ती वारकरी भवनाला द्यावं लागतं की एवढं पैसे देऊन आलोय मी, दिलंय का बरोबर ठीक आहे. तर पहिल्यांदा दिलं, ती जागा महाराज आपल्याला याची बदलून करावा लागला, त्याला टेक्निकली अडचण आली आणि आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक वारकरी भवन होतंय. आज महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं मोदी आज या ठिकाणी वारकरी भवन होतंय. मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि वारकरी संप्रदाय कशा पद्धतीनं वाढला पाहिजे, वारकरी संप्रदाय आपली जी पहिली परंपरा आहे ती परंपरा कशा पद्धतीनं टिकली पाहिजे याकरता या ठिकाणी आपण सतत प्रयत्नशील राहू एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि ज्या यापुढे कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी आज आतापर्यंत चोखामेळा नगरला 11 कोटीचा निधी 11 कोटीचा निधी संत चोखामेळा नगरला दिला. आणि 29 कोटीची पिण्याच्या पाण्याची म्हणजे संत चोखामेळा आणि संत दामाजी नगर आणि आंधळगाव या 3 गावासाठी 29 कोटीची पिण्याच्या पाण्याची योजना या ठिकाणी आपण मंजूर केली. आता जवळपास टाकीचं या 1 महिन्यात 2 महिन्यात त्या टाकीमध्ये पाणी पडून त्याचं सुद्धा चोखामेळा, दामाजीनगर आणि आंधळगाव या 3 गावांना या ठिकाणी हक्काचं पाणी या ठिकाणी होत 29 कोटीची योजना झालेली आहे. अनेक विकास कामं या ठिकाणी आपण करत असताना नक्कीच कारण एवढ्या वर्षाचा बॅकलॉग आपण भरून काढला आहे. जवळजवळ 3000 कोटीचा निधी या ठिकाणी आपण या मतदारसंघासाठी दिला आहे. आणि महाराज एवढं करून सुद्धा जर प्रश्न मला विचारला तर 100% कामं पूर्ण झालेत का, तर मीच सांगेन की 100% हा विकास पूर्ण झालेला नाही. एवढ्या वर्षाचा बॅकलॉग आहे. या एवढ्या वर्षाचा बॅकलॉग या ठिकाणी आपल्याला भरून काढण्यासाठी नक्कीच अजून कारण मला 3च वर्ष मिळाले. 3 वर्षामध्ये 1 वर्ष कोरोनामध्ये गेलं. आमदाराचं काय काम असतं आणि आमदार कशा पद्धतीने काम करू शकतो या ठिकाणी मी आज या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी असणारा आमदार म्हणून या ठिकाणी आहे. आणि नक्कीच या पुढच्या कालावधीत सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद द्यालच ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपला राहिलेला या पुढचा सुद्धा विकास अनेक कामं या ठिकाणी करायचे आहेत. पिण्याच्या पाण्याची योजना आहे, शेतीच्या पाण्याची योजना आहे. त्या ठिकाणी आपल्याला वारकरी संप्रदाय जोपासलं पाहिजे. महाराज पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा माझ्या काळात जवळजवळ 223 कोटीचा निधी पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. 150 कोटीचा निधी मागच्या अधिवेशनामध्ये दिलेला आहे. आणि 75 कोटीचं 73 कोटीचा निधी त्या वितरित करून त्या पांडुरंगाच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं सुद्धा काम सध्या चालू आहे. आणि अजून जरी निधी कुठं कमी पडत असेल तर त्या ठिकाणी आपण तो निधी 100% राज्य शासन असेल किंवा केंद्र शासनाकडून असेल
100% आपण घेऊन आपल्या भागातील प्रत्येक गोष्टीचा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आता संविधान भवन सुद्धा महाराज जवळजवळ 20 गावांना मी संविधान भवन दिलं आहे. आज खरं म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय आता जवळजवळ परवा राहिलेली मतदारसंघातली 32 गावं होती, त्याला ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं, पण 32 ग्रामपंचायतना त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामपंचायत कार्यालय देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा या तालुक्यामधून जवळजवळ आरळी असेल, सिद्धापूर असेल, भोसे असेल, डोनज असेल, खोमनाळ असेल, हिवरगाव असेल, अजून उजंती, दैवडी, तर या सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला कोट्यावधी त्या पर्यटनच्या मंदिराला कोट्यावधी रुपये जमीन 5 कोटीची त्याला तरतूद आहे. काही मंदिराला 2 कोटी मिळाले, काही मंदिराला 3 कोटी मिळाले, काही मंदिराला 5-5 कोटी रुपये त्या ठिकाणी देण्याचं काम सुद्धा आतापर्यंत आपण केलेलं आहे. आणि काही ठिकाणी विरोध होत असतो आणि काही विरोधकांचं म्हणजे कुठं आहे निधी काय नाही, पण ते फिरल्याशिवाय कळणार कसं आहे की खरं म्हणजे फिरलं पाहिजे. आणि हा फिरत असताना या ठिकाणी तर प्रत्येक गोष्टीला सरकारी कामामध्ये आज आपण बघतोय की पहिल्यांदा मागणी घेतली, मागणी आल्यानंतर मंत्र्यापर्यंत जाते, मंत्र्यातनं सही होती, तुम्हाला सगळं माहीत आहे. सही झाल्यानंतर खाली त्या डिपार्टमेंटला येतं, इस्टिमेट होतं, इस्टिमेट होऊन त्या ठिकाणी वर परत मंजुरी जातं, त्याच्यावर पैसे पडतात, पैसे पडल्यानंतर परत एवढा मोठा परत टेंडर आहे, टेंडर झाल्यानंतर वर्क ऑर्डर आहे, वर्क ऑर्डर झाल्यानंतर मग कामाला सुरुवात आहे. म्हणजे एवढी मोठी सरकारी प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरमधून थोडं येत राहत आहे. पण नक्कीच ठिकाणी मी सांगू इच्छितो येणाऱ्या पुढच्या वर्षभरामध्ये या मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्याचा 100% कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. या वारकरी भवनाच्या आजच्या या लोकार्पण सोहळ्यानिमित्त तर म्हणजे अतिशय चांगला उपक्रम माऊली आपण घेतला. मी सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि मला जरा पुढचा कार्यक्रम आहे एकच मागणी आणखी यांची इतर टॉयलेट नाही, या वारकरी भवनला टॉयलेटसाठी शब्द देऊन म्हणतात हो एक तर माऊली टॉयलेट बांधायला पाहिजे, आल्याच म्हणणार मला मागायचं, मला पैसे नाही रे. आता हे जागा तुम्हाला ते कसं करणार आहे, आज करून आहे महाराज इथं काय देतो घेतो असलं काय नाही, होतंय होतंय नाही नाही तुम्ही काय दाखवून ठेवत काय हात घेऊ नका, काय कुठं घ्या थोडं कसं आहे टॉयलेटची गरज बी नाही, तुम्हाला एखादं टॉयलेट ब्लॉक जरी दिला असला आपला नगरपालिकेची ही काय स्वच्छ मोठे बसणार आहे लवकर द्यावा करू महाराज, काय काळजी करू नका. आणि जरी एखादा मोठा काय कार्यक्रम असला तरी सांगा, टॉयलेट ब्लॉक आपल्याकडे शिल्लक आहे, तिथं बरेचसे ब्लॉक शिल्लक आहे, मुळेबल असतील ट्रॅक्टर ओढून आणून कायमस्वरूपी महाराज कायमस्वरूपी करून तुम्ही कधी त्या ठिकाणी मला सांगा, कामाला कमी पडणार नाही आमदारा. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुढील कार्यक्रमाला मला जायचं आहे, त्याबद्दल अध्यक्ष महाराजांची सर्वांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो. खरं म्हणजे त्यांना विनंती आहे की यापुढे ग्रामपंचायत चौकाना आणि यांच्यावरती हा नागरिक सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आपण. हां या गाडी आता चालू हां चालेल चालू चालू असं पाठवाय सर का
धन्यवाद. तमाम ग्रामस्थ बांधवांचे सन्माननीय आमदार महोदयांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. लोकांच्या मूलभूत
विठू तुझ्यासारखा नमस्कार साहेब. जुना पंढरपूरवरील प्रकटित झालेला प्रशासकीय मंजुरीसाठी जलसंपदा विभाग अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल असून तरी आपण प्रशासकीय मंजुरीसाठी किंवा वरिष्ठांना सूचना कराव्या हे आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो सर. एकच मिनिट बोला आणि चांदा ते बांधापर्यंत लक्ष्मण हेबाडे कवितेच्या जागरणातून सर्व लोकांना देहभान विसरून मनाच्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठल आणि चोखोबाचं भक्तिस्थान राखणार आणि चोखोबाचा वंशज असणारा हा लक्ष्मण हेबाडे यांच्यासाठी त्याला जोरदार टाळ्या वाजवा. कविता कशी जगावी आणि कविता कशी द्यावी ही त्यांच्याकडे शिकायचं सर्व कवींना महाराष्ट्रातल्या कवींना त्यांनी घडवलेलं आहे आणि ते 20 वर्षी सेवा करतात आणि कवितेच्या प्रांतात महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. धन्यवाद. आमदार साहेबांना एक नियोजित कार्यक्रम असल्यामुळे आमदार साहेब कार्यक्रम आणखी बाकी आहे, कुठेही जाऊ नये. कार्यक्रम बाकी आहे. यानंतर सन्माननीय गुरुवारी हरिभक्त परायण अण्णांना विनंती आहे की उपस्थित वारकरी भगवंतांना आपल्या कार्यक्रमाने आशीर्वाद देऊ करावे. साष्टांग प्रणिपात करू, ज्ञानोबाया तुकोबायांना वंदन करून संत दामारी महाराज संत चोखोबा मंगळवेळेतील सर्व संतांना प्रणिपात करून आज या ठिकाणी सन्माननीय आमदार समाधानदादा अंकडे साहेब यांच्या स्थानिक आमदार निधीतून मंगळवेढा चोखामेळा नगर संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सांस्कृतिक भवन तथा वारकरी भवन याचा आता या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झालेला. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले परम आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण गोपाळांना वास्कर महाराज, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण भागवत महाराज चौधरी महाराज पंढरपूर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्यांमध्ये भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय सचिव आदरणीय हरिभक्तीपरायण बळीराम नाना जांभळे महाराज, वारकरी मंडळाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण ज्योतिराम सांगवले महाराज, वारकरी मंडळाचे प्रदेश सचिव हरिभक्तीपरायण मोहन तात्या शेळके महाराज, त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मंगळवेढा शहर आणि जिल्हा महिला कार्यकारिणी यामध्ये जिल्ह्याच्या अध्यक्षा आदरणीय पार्वती अवताडे महाराज आणि शहराचे अध्यक्ष आदरणीय संगीताताई अवताडे महाराज, मंगळवेढा शहर अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण अविनाश नागरेकर महाराज आणि ज्यांनी वारकरी भवन व्हावं याच्यासाठी खूप अट्टहास केला असे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली भगरे या संत चोखामेळा नगरचे सरपंच सन्माननीय शिवाजी सरगर साहेब, उपस्थित सर्व वारकरी मंडळी, भाविक मंडळी, बंधू आणि भगिनी, आजचं हे वारकरी भवन लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्याबद्दल मी या सर्वांचं या ठिकाणी सुरुवातीला अभिनंदन करतो. सोलापूर शहरामध्ये मागच्या वर्षी 16 सप्टेंबरला
सोलापूर शहरामध्ये भव्य वारकरी भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमाला त्यावेळेला असलेले पालकमंत्री सन्माननीय विजयकुमारजी देशमुख पालक यांच्या प्रयत्नातून आम्हाला 1 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध झाली आणि त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलं. त्या भूमिपूजन सोहळ्याला मंगळवेढा पदाधिकारी मंडळी सर्व उपस्थित होते, वारकरी मंडळी होते आणि या वारकरी मंडळी मंगळवेढ्याच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच ठिकाणी ठरवलं की आपल्या मंगळवेढा नगरीमध्ये सुद्धा वारकरी भवन लवकरात लवकर झालं पाहिजे ही धारणा त्यांनी मनामध्ये घेऊन ते मंगळवेढ्यामध्ये आले आणि आपल्या सर्व संतांच्या समोर त्यांनी आपला संकल्प मांडला आणि सोलापूरच्या वारकरी भवनाचं काम आणखी चालू आहे, त्याचं उद्घाटन झालं नाही तोपर्यंत मंगळवेढ्यामध्ये वारकरी भवन लोकार्पण सोहळा आपण संपन्न करताय ही खरे संतांच्या आशीर्वादाची पोच आहे. वारकरी भवन कशासाठी असावं, वारकरी भवन असावं का? खरं तर आमची मंदिरं हेच वारकरी भवन आहे. त्याच्यासाठी वेगळ्या वारकरी भवनाची आवश्यकता काय आहे असं अनेकांना वाटणार आहे. आपल्याकडे असलेलं अधिष्ठान, आपल्याकडे असलेलं मंदिर हे आपल्या परंपरेचा आधार आहे. तेच आपलं खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या या प्रवाहाला सेवेला पुढे घेऊन जाणारं ते भवन आहे. वारकरी मंदिर हा वारकऱ्यांचा खऱ्या अर्थानं आत्मा आहे. वेगळ्या वारकरी भवनाची आवश्यकता का भासली? काळानुसार वारकरी संप्रदायातल्या सामाजिक गोष्टीला एका चौकटीतून शासनासमोर घेऊन जाण्यासाठी एका आधाराची आणि अधिष्ठानाची गरज आहे आणि म्हणून त्याच्यासाठी वारकरी भवन असावं ही संकल्पना समोर आली आणि त्यातून आपण वारकरी भवन व्हावं त्याच्यासाठी शासनासमोर प्रयत्न करून मांडायला सुरुवात केली. यामध्ये आता सांगली आणि कोल्हापूरच्या वारकरी भवनाचाही प्रयत्न आपला चालू आहे आणि त्याचंही लवकरच या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. परंतु मंगळवेढ्याने मात्र आपल्या सर्व संतांच्या आशीर्वादाची पोच महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व वारकऱ्यांसमोर घालून दिलेली. खरं तर आमदार साहेब आता गेलेले, मी त्यांच्यासमोर हा विषय मांडणार होतो की महाराष्ट्रामध्ये एकमेव असं हे नगर आहे की यामध्ये अनेक संत येऊन गेले म्हणून या मंगळवेढ्याला संत भूमी, संत नगरी असं म्हणून ओळखलं जातं. मंगळवेढ्यामध्ये संतांचं एक, सर्व संतांचं मिळून एक स्मारक असावं. स्मारक आणि मंदिरामध्ये थोडासा फरक असतो, अंतर असतं. स्मारकाच्या माध्यमातून त्यांचं चरित्र, त्यांचा आदर्श, त्यांचा जीवनपट आपल्याला समाजासमोर घेऊन जाता येतो आणि मंदिरामध्ये ते चरित्र कृतीमध्ये, आचरणामध्ये आणण्यासाठी जे अधिष्ठान आहे ते मंदिराच्या माध्यमातून आपल्याला घेऊन जायला सोपं जातं आणि म्हणून मंदिर आणि स्मारक यामध्ये थोडंसं अंतर पाहायला मिळतं. मंगळवेढा ही संतांची भूमी आणि त्याच्या गाण्या, कविता, अभंगातून आम्ही समोर घेऊन जातो, पण वास्तवात या सर्व संतांचं जीवनपट स्मारकाच्या माध्यमातून जर आपण घेऊन गेलो तर हे एक महाराष्ट्रातला आदर्श पर्यटन म्हणून सुद्धा मंगळवेढ्याची एक वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये आपल्याला निर्माण करता येणार आहे. सोलापूर जिल्हा हा खऱ्या अर्थानं भाग्यवान जिल्हा आहे. त्यामध्ये सन्माननीय समाधानदादा उताडे साहेब हे भाग्यवान आमदार आहेत, कारण त्यांना केवळ मंगळवेढ्याची सेवा करावी एवढा अधिकार दिला नाही, तर पंढरपूर आणि मंगळवेढ्याची सेवा करावी या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या सेवेचा अधिकार अधिकृतरित्या शासनाच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झाला आणि तालिका अध्यक्षाच्या माध्यमातून त्यांना मंदिराची सुद्धा सेवा करता आली. देवभूमीची आणि संतभूमीची सेवा त्यांच्या वाट्याला आली. याचं मूळ कारण काय? तर मगाशी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलत असताना सांगितलं की आमच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या सेवेची परंपरा आहे, तो वसा आहे, तो वारसा आहे आणि ते त्यांच्या मातोश्री या ठिकाणी सांभाळत आहेत. त्यांनी त्यांच्या बहिणींना सुद्धा विचारलं की आपल्या गावाकडून कोण हे करतं वगैरे, जे एकादशी
15 दिवसाला असते हे आताच्या बऱ्यापैकी आमदारांना माहित आहे का? इथं प्रश्नचिन्ह देतो नाही असा डायरेक्ट आरोप करत नाही, पण 15 दिवसाची एकादशी, महिन्याची एकादशी, महिन्याच्या एकादशीला वारी असते हे आमदारांना चांगलं माहीत असून ती आमच्या घराण्याची परंपरा आहे हे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करत असताना त्याने आपला वारसा आणि वसा सांगितला. त्या वसा वारशाच्या आशीर्वादामुळे त्यांना मंगळवेढा आणि पंढरपूरची सेवा प्राप्त झाली. या भागातून कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र या भागातून या परिसरातली मंडळी पंढरपूरला जाताना त्यांना मंगळवेढेला मुक्काम करावा लागतो. आणि म्हणून मागच्या वेळेलाच माझ्या समोर आदरणीय ज्ञानेश्वर माऊलींनी हा विषय आणलेला होता की या भागातून जाणारे दिंडे इथं थांबतात आणि आपल्या इथं दामाजी महाराजांचं मंदिराचं बांधकाम चालू आहे. ताबडतोब त्यांच्या मातोश्रींनी सांगितलं या वारकऱ्यांनी थांबायचं कुठं व्यवस्था करा, मंडप मारा, तुमचं बांधकाम कधी होऊ द्या, पण वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे. ही तळमळ त्यांच्या मातोश्रींच्याकडे मी स्वतः त्यांच्या घरी चहा गेल्यानंतर पाहिली आहे. वारकऱ्यांची सेवा करणं, त्यांची व्यवस्था करणं, त्यांना अन्नदानाचं नियोजन करणं, वारीच्या अडथळ्याला बाजूला काढण्यासाठी हे कुटुंब, हा परिवार सगळा प्रयत्नशील असतो. आणि म्हणून वारकरी भवन अगदी अल्प कालावधीमध्ये त्यांच्या समोर मांडलं आणि त्यांनी ते मान्य करून केवळ मंजुरी नाही तर त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न केला. आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी भेटलेले सन्माननीय प्रवीणजी हे सुद्धा या संस्कारातले असल्यामुळं आपल्याला वारकरी भवन लवकर मिळालं. कारण आमच्याकडे आता कॅमेरे चालू आहेत म्हणून मी बाकीचं बोलत नाही, थोड्याशा काही अडचणी राहतात आणि थोडंसं कॅमेरा, मोबाईल हे सगळं पाहत पाहत आपल्याला काही विषय मांडावे लागत असतात आणि मला याची सवय आहे म्हणून थोडंसं मी इतर गोष्टी नंतर बोलेन. ऑन कॅमेरा काय बोलावं आणि कॅमेरा नसताना काय बोलावं हे थोडंसं लक्षात घेऊनच आपल्याला पुढे जावं लागतं. परंतु वारकरी भवन याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे. कारण आता वारकरी संप्रदाय ही एक चळवळ आहे, समाजाला दिशा देणारी, समाजावर संस्कार करणारी, समाजाला सेवेच्या रूपातून पुढे घेऊन जाणारी एक मोठी चळवळ. आणि त्या चळवळीचा पाया म्हणून ज्ञानोबा पाहिलं जातं आणि या चळवळीचे कळस म्हणून जगद्गुरु तुकोबा यांच्याकडे पाहिलं जातं. खरी तर ही संप्रदायाची चळवळ चालत आली आणि आम्ही महाराज मंडळी फक्त त्यातून प्रबोधन करतोय असं नाही, तर गावागावामध्ये हे संस्कार रुजवले गेलेले आहेत. म्हणून आज सुद्धा समाजात विचार पाहायला मिळायला लागले. नाहीतर सध्याच्या परिस्थितीमध्ये समाज आता विचारापासून लांब जाताना पाहायला मिळायला लागलेला. त्याला विचाराच्या मार्गावर आणणं, संस्काराची दिशा देऊन गतिशील बनवणं ही आता काळाची गरज बनत चाललेली आहे. आणि म्हणून आता समाजाचा सुद्धा महाराज मंडळींवर खूप विश्वास आहे. अनेक मंडळी आता आमच्या समोर हा विषय मांडतात की महाराज तुम्ही तुमच्या कीर्तनातून हा विषय मांडा, महाराज तुम्ही तुमच्या कीर्तनातून हा विषय मांडा. कारण आता समाज सुद्धा इतरांचं कुणाचंही ऐकायला तयार नाही, पण महाराज मंडळींचं ऐका असं म्हणण्याची आता तरी अजून गरज नाही. श्रद्धेनं समाज ऐकतोय याला कारण महाराज मंडळी आचरणातून हा विषय समाजासमोर मांडतात. म्हणून महाराज मंडळींच्या शब्दाला महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि अशा महाराज मंडळींच्या समोर निर्माण होणाऱ्या संप्रदायातल्या ज्या सामाजिक अडचणी आहेत, मग त्या दिंडीतल्या अडचणी असतील, सत्यातल्या अडचणी असतील, तीर्थक्षेत्रातल्या अडचणी असतील, या दूर करण्यासाठी वारकरी भवनची आवश्यकता आहे. जास्त काही मला इथं बोलता येणार नाही कारण आदरणीय गोपाळांना हे कुठेही अशा कार्यक्रमाला वेळ देत नाही. परंतु ते आज उपस्थित आहेत हे खऱ्या अर्थानं आपलं सर्वांचं परम भाग्य आहे. कारण त्यांचं पत्रिकेत नाव असणं हेच आपल्यासाठी भूषण आहे आणि ते आज उपस्थित राहून आपल्या सगळ्यांना ते आशीर्वचन देणार आहे. आणि त्यांच्या समोर मी बोलणं हे एक प्रकारचं धाडस होणार आहे. पण वारकरी भवनची आवश्यकता एवढाच विषय मी आपल्या समोर मांडत होतो. एका मिनिटात पूर्ण करतो आणि माझ्या विचाराला मी इथंच पूर्णविराम देऊन थांबतो. का गरज आहे आपण पाहतो आता की चंद्रभागा नदीमध्ये अनेक प्रकारची घाण येते. त्या चंद्रभागा नदीला शुद्ध ठेवायचं याच्यासाठी आपण शासनासमोर स्वतंत्र पद्धतीनं बैठक घेऊन
याचं निवेदन दिलेलं होतं की चंद्रभागा शुद्धीकरण असं स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं. कारण चंद्रभागा केवळ स्नानासाठी आम्हाला पाहिली असं नाही, तर चंद्रभागा तीर्थ म्हणून प्राशन करता यावी एवढी ती शुद्ध करणं ही आमच्यासाठी महत्वाची. याला काळाच्या ओघामुळे आता ती प्रमाणापेक्षा जास्त दूषित व्हायला लागली. पूर्वी नदीचं पाणी प्रवाहित होतं म्हणून त्याच्यामध्ये गटार, ड्रेनेज, नदी, ओढे, नाले काही जरी त्याला मिळालं तरी त्याचा पावित्र्य आणि शुद्धता, स्वच्छता राहत होती. परंतु याचा प्रवाह विज्ञानाच्या माध्यमातून खंडित झाला आणि गावागावाच्या इतर गोष्टीसाठी याला पाण्याची आवश्यकता म्हणून थांबवण्यात आलं. म्हणून त्याचं रूपांतर घाणीमध्ये झालं. एकदा आपण जर चंद्रभागेत आंघोळ केली तर 8-8 दिवस त्वचेचे आजार त्या भाविकांना सहन करावे लागतात. एवढं पाणी प्रदूषित झालं. आम्ही हे पाणी पुण्याच्या लॅबला देऊन त्याचं परीक्षण सुद्धा केलेलं आहे. म्हणजे आता इंद्रायणी नदीला फेस येतोय, पाण्यावर फेस येतोय. या गोष्टीचा जर विचार केला, आम्हाला तीर्थ व्यवस्थित मिळत नसेल तर त्याच्यासाठी हा विषय शासनाच्या समोर मांडला पाहिजे. लोक चळवळ उभी केली पाहिजे आणि या लोक चळवळीतून शासनाच्या माध्यमातून जर शुद्धीकरणाकडे आम्ही आलो तरच आपल्याला भविष्यात भाविकांना कोणत्याही प्रकारचा स्नानाला त्रास होणार नाही. नाहीतर वारीसाठी आमच्या नित्यनेमामध्ये आम्हाला परंपरा सांगते चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. आम्ही पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेचं डोळ्यांनी दर्शन घेतो, पण स्नानासाठी मात्र बरीच भाविक मंडळी त्याचा विचार करतात. पुन्हा भाविकांना चांगल्या पद्धतीनं स्नान मिळावं, चंद्रभागेचं तीर्थ प्राशन करण्यासाठी मनाची प्रसन्नता वाढावी, याच्यासाठी तीर्थाच्या शुद्धीकरणाचा विषय हा जर चळवळीतून उभा करायचा असेल तर वारकरी भवनाची गरज आहे. वारकरी भवन यातलं मी फक्त एक अंग आपल्या समोर मांडलेलं आहे. मग काही जण म्हणतील की तुम्ही सोलापूर शहरात राहता, जिल्हाधिकारी कार्यालय तिथंच आहे, पण याच्यासाठी आपण उजनी पासून सोलापूर जिल्हा संपेपर्यंत नदीचं किलोमीटर काढलंय. या नदीवर गावं किती ती काढलेली आहे. किती गावातली घाण नदीमध्ये मिसळली जाते, त्याच्यावर MIDC किती आहे, MIDCचं घाण पाणी किती मिसळलं जात आहे. सध्या याच्यावर साखर कारखाने किती आहे. आमच्या इथं बळीराम नाना जांभळे आहे, त्यांच्याकडे याची फाईल तयार आहे. पत्रकार बंधू आता केलेले काही आहे. मगाशी ती खाली बसल्यानंतर मला वाटलं की पत्रकार बंधू आणि खाली बसणं हे फक्त मंगळवेढ्यातच शक्य आहे, कारण संतांचा आशीर्वाद आहे. नाहीतर पत्रकार बंधू असं म्हणजे खाली बसत नाही असं मला म्हणायचं नाही, पण त्यांच्या मनातली जी नम्रता ती आता इथं प्रत्यक्षात मला दिसून आली. आणि मला यातून काय सांगायचं आपल्याला की तीर्थ एक विषय घेतला तर वारकरी भवनची आवश्यकता आपल्या लक्षात येते. बरोबरीनं क्षेत्र हा विषय आपल्याला पुढे घेऊन जाता येतो. मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं की महाराज मंडळींचे वाडे हे एक स्मारक आहे, कारण यांच्या पिढ्या त्या वाड्यामध्ये गेलेले आहेत. हे एक स्मारक आपल्या जिल्ह्यामध्ये एक स्मारक नसतं, पण हा एक वाडामध्ये एक स्मारक आहे. त्या स्मारकाचा जीवनपट आपल्याला जिवंत ठेवता आला पाहिजे. पण आता दुर्दैवानं असं सांगावं लागतं की शासनाच्या माध्यमातून या वाड्यांना टॅक्स घेतला जातो. तो सध्या टॅक्स हा लिमिटच्या बाहेर जातो. कनेक्शन आयत्या वेळेला दिलं जातं, ते तात्पुरतं लाईट कनेक्शन म्हणून व्यावसायिक दराचं कनेक्शन आहे. आपल्याला जर पंढरपूरला आणि तीर्थक्षेत्राला जर मदत करायची असेल तर त्यांचा हा टॅक्स बाजूला काढू. काही मंडळींनी याच्यावर मुद्दा मांडला होता, तेवढाच मी पूर्ण करतो. वाड्यामध्ये पंढरपूरमध्ये आषाढी वारीला अनेक जण अनेक भाविकांकडून पैसे घेतात आणि म्हणून त्यांना टॅक्स वाढवू असं नगर परिषदेमध्ये हा विषय समोर आलेला होता. परंतु अहो पंढरपूरची जर परिस्थिती पाहिली, 10x10च्या खोलीमध्ये 50-50 जणांच्या बॅगा ठेवण्याची व्यवस्था वाड्यामध्ये केली जाते. जागेअभावी इतक्या जणांना आधार देण्याचं काम ही महाराज मंडळी पिढ्यानपिढ्या करत आहे. याला शब्दामध्ये वर्णन करणं खूप कठीण आहे आणि म्हणून त्याच्या माध्यमातून जर आपल्याला जायचं असेल, आमदार साहेब असते तर मी तिथले काही विषय मांडले असते, परंतु नंतर त्यांना भेटून आपण हा विषय त्यांच्या समोर मांडूया.
पण वारकरी भवन का गरजेचं आहे हे मी आता आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे. जाता जाता आणखी सोलापूरवरून आलेले या भागामध्ये काही वर्ष नायब तहसीलदार म्हणून ज्यांनी काम केलं पण आता रिटायर्ड असे आदरणीय भागवत जाधव साहेब हेही आवर्जून वारकरी भवनच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना फक्त कार्यक्रम कळाला सांगितला नाही तरी ते उपस्थित आहे. त्याला वारकरी म्हटलं जातं. आम्हाला पुन्हा पुन्हा बोलवलं तरी आम्ही हजर राहतो का शंका, परंतु संप्रदायाच्या एका चळवळीला संप्रदायाच्या एका चांगल्या कार्याला आपण स्वतःहून उपस्थित राहिलं पाहिजे, हजर राहिलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे, त्याला बळ दिलं पाहिजे. हेही खूप महत्वाचं असतं. पुन्हा एकदा मी या ठिकाणी आदरणीय ज्ञानेश्वर माऊली भगडे आणि आदरणीय पार्वती अवताडे महाराज यांचं अभिनंदन करतो. समाधान दादांचं अभिनंदन करतो. सर्व पत्रकारांच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला इथं जागा कमी पडली म्हणून अध्यक्षीय म्हणून मी आपली दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतोय. पण आपण खूप चांगल्या पद्धतीने याचं नियोजन केलं. वारकरी भवन हे आकाराने जरी लहान असलं तरी कार्यानं हे नक्की महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरला येईल अशी आशा बाळगतो. आणि मी माझी विचाराची याच ठिकाणी वाढलेला माझा विचार या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. यानंतर संत चोखामेळा सांस्कृतिक म्हणून वारकरी भवन उभारले आणि त्यासाठी त्या कार्यक्रमासाठी आपल्या या ठिकाणी गुरुवर्य विठ्ठलदादा वासकर महाराज तसेच गोपाळांना वासकर महाराज, सुधाकर तुंगळे महाराज आणि हरिभक्तपरायण भागवत चौरे महाराज, मला वाटतं विठ्ठलदादा वासकर महाराज नाही उपस्थित नाही, त्याबद्दल मी थोडंसं दिलगिरी करतो. आणि तसंच पुढं आमचे मार्गदर्शक दाबाई संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंतजी अवताडे साहेब, त्याचबरोबर बबनरावजी अवताडे साहेब, चेअरमन व्हाईस चेअरमन जिल्हा मध्यवर्ती बँक, तसेच सिद्धेश्वरजी अवताडे साहेब, संचालक संत दाबाई शुगर आणि या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीपजी खांडेकर साहेब, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष म्हणून अखिल भारतीय महिला वारकरी मंडळाच्या आमच्या मार्गदर्शका माननीय मातोश्री माननीय अवताडे मॅडम, त्याचबरोबर हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली भगडे जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभाग आणि हे आता सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि कर्मचारी वर्ग, त्याचबरोबर हे कमी कालावधीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं ते आमचे मित्र प्रवीणजी गोगाडे ह्या ठिकाणी उपस्थित होते. आता हे करत असताना वारकरी भवन उभा करण्याची खरं तर जिथं मी आईने सांगतो की खरं तर माऊली आणि आईच्या या रूपातून त्यांच्या प्रयत्नातून झालं. आणि या ठिकाणी हे करत असताना मला ज्यावेळेला जागा वापरून करून देण्याचा विषय आला त्यावेळेला मी माऊलीनं 2-3 जागा दाखवल्या. मग आम्हाला जरा सोयीस्कर असं वाटलं की भव्य ते मैदानामध्ये मिळेल अशा हिशोबात त्या ठिकाणी आम्ही जागा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ती जागा पण दिली. परंतु थोडं त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्यानंतर परत प्रवीण उघाडे यांनी टेंडर घेतलं होतं आणि त्या ठिकाणी परत आहे ह्या स्टेजमध्ये टेंडर थांबवून फक्त जागा बदलण्याचं जर तांत्रिकची अडचण होती ती दूर करून आमदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून ते आज म्हणजे हे एवढा मोठा 15 लाख रुपयाची निधी आणि पहिल्यांदा आमदार साहेबांच्या मनातून निघलं आणि ह्या जाऊ द्यायचा कसं हा प्रश्न माझ्यासमोर वारायला. आणि परत मी पण पणकेची वारी करतो दर महिन्याची मी वारी सुद्धा करतो आणि माझ्यासोबत वडील पण असतात माझे, मी आणि वडील आम्ही दोघेही करतो. त्यामुळं मलाही याचा छंद होता ते त्या माऊली आणि आईच्या माध्यमातून या ठिकाणी खरं मी दादांच्या प्रयत्नातून हे वारकरीतून उभा राहते. आपल्यासारखी सर्व ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद दादांच्या पाठीशी तर आहे, आमच्याही पाठीशी सदैव राहावा. आणि आत्ताच माऊलीने जो काय ठराव तुम्हाला सांगितला तोही करून घेण्याचा आम्ही प्रयत्न 100% करू. त्याबद्दल निश्चित बाळगावी आणि असाच आपला आशीर्वाद ग्रामपंचायत चोखामेळा आणि आमचे लाडके आमदार पाणीदार आमदार समाधानदादा अवताडे यांच्या पाठीशी आपल्या वारकरी मंडळीचा आशीर्वाद कायम राहावा आणि भविष्यामध्ये आणखी आमदार पदाने कामगिरी करण्यासाठी आपला आशीर्वाद मिळणं हा हे गरजेचं आहे. आणि अपूर्ण जे काम आहे ते पूर्ण करण्यासाठी समाधानदादा यांना आमदार बनवण्यासाठी आपला आशीर्वाद मिळावा एवढीच मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. यानंतर अखिल भावी वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्ष
प्राधान्य देश आहे महाराष्ट्रीय संतांची भूमी आहे. सर्व साधू संतांनी पूर्वीपासूनच वेदशास्त्राला प्रमाणभूत मानून वेदशास्त्र प्रमाण कृतीचे वचन एक नारायण सारज असे शास्त्राला वेदाला प्रमाणभूत मानून साधू संतांनी खूप मोठे कार्य केले आहे. पहिली गोष्ट सर्वांनी संघटित केली पाहिजे. संघटन ही पोलादी मनगटी आहे, खूप मोठी ताकद. राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर खळे महाराज, उपाध्यक्ष भागवत चौरे महाराज आणि यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शना आणि वास्कर महाराज आणि अखिल भाविक वारकरी परिवार इथे बसलेले सर्व सरपंच सगळ्यांना चोकामया नगर आणि भगरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूर संलग्न महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माझी निवड करून संप्रदाय मिळाची विजय होणाऱ्या मंगळवेढा संत नगरीत माझ्यावरील या जबाबदारीने खूप मोठा गौरव झाला आहे. मला दिलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन. तो मी केला आणि माझ्या या पदाला पूर्णपणे न्याय देण्यासाठी मी बांधील राहिले आणि मी हे वारकरी भवन बांधण्यासाठी खूप प्रयत्न केले. मंगळवेढ्यात 21 संत होऊन गेले आणि त्या संतांची नावे मोरे सरने सांगितले काय तुमचा टाइम ठरणार आणि त्यांची माहिती सुद्धा पुस्तकात आली. मी सोलापूरच्या ह्याच्यात वैयक्तिक संतांची माहिती दे, पण आता खूप वेळ झालेला आहे त्यामुळं वेळ झालेला आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून आमदार खासदार किती जरी होऊन गेले परंतु सांस्कृतिक भवन वारकरी भवन झालेच नव्हते. आपल्या तालुक्याचे आमदार समाधान अवताडे यांच्या स्थानिक आमदार निधीतून अंतर्गत बांधण्यात आलेल्या लोकात अर्पण सोहळा एका कुटुंब प्रमुखाला कुटुंबाची काळजी वाटते त्याप्रमाणे भूमिपुत्राला आपल्या तालुक्याची काळजी असते. त्याप्रमाणे मंगळवेढ्यात वारकरी भवन झाले. धन्यवाद आमदार साहेब. मंगळवेढ्यात आध्यात्मिक ऐतिहासिक परंपरा फार मोठी आहे. हे गाव प्रामुख्याने संतांचे गाव म्हणतात. श्री दामाजी पंत महाराज यांचे संपूर्ण नाव, त्यांचे वंशज अथवा त्यांची पत्नी सावित्रीबाई यांच्या घराण्याविषयी अजून निश्चित माहिती मिळालेली नाही. 700-800 वर्षाचा काळ होऊन गेला. पूर्वीचे कागदपत्र सापडत नव्हते. एवढेच नव्हे तर मी संत दामाजींनी पेवे लुटलेली पेवे सापडत नव्हती आणि 1964 साली दामाजी संस्थेच्या पेवाच्या जाग्याबद्दल संशोधन करून पेवाची जागा निश्चित ठरवली. ही गोष्ट मात्र खरी. 700-800 वर्षे लोटली. मंगळवेढे गाव या मुदती 2 वेळा चिराग झाला आणि मंगळवेढ्यात मुस्लिमांनी अतिक्रमणे होऊन पुष्कळ मंदिराचा श्रद्धास्थानाचा नाश झाला तरी सुद्धा दामाजी संत महाराज यांच्याविषयी असलेली भक्ती अथवा आदर किंचित ही कामे आणि ही कमी झालेली नाही. महाराष्ट्रात कोठेही दयाळू देवभक्त अथवा साधक किंचित ही कमी झालेली नाही. कर्तबगार परोपकारी गोरीबाचा वाली या गुणाचा आदर्श म्हणून श्री दामाजी पंत या नाव घेतले जाते. श्रद्धा हिंदू घरात अखंड राहावी. धर्मदाता होऊन दामाजी पंताने परोपकारी वृत्तीचा कसा अखंड राहून जनतांमध्ये सेवाभाव वाढावा म्हणून दामाजी संस्था कार्य करीत आहे. आणि एवढे बोलून मी आयोजकांचे आभार मानून संयंत्राचे आभार मानून एवढे बोलून 4 शब्द संपवते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. सन्माननीय केंद्र साहेबांचा या ठिकाणी सन्मान. त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्राचे सन्माननीय अडवाणी महाराज, सन्माननीय गुरुवरी इंगळे महाराजांच्या शोभास्ते अडवाणी महाराजांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न होतो आहे. त्याचबरोबर मंगळवेढा तालुक्याचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय बापूसाहेबजी पांढरे आपलाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढे अडवाणी महाराज या आपला सन्मान सन्माननीय इंगळे महाराजांच्या शोभास्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे.
यानंतर सन्माननीय बापूसाहेबजी पांढरेस यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्माननीय चौडे महाराजांना विनंती आहे की कृपया पांढरे साहेबांना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. आणि यानंतर धन्यवाद या पांढरे साहेब. यानंतर आपण सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय अण्णांना विनंती आहे की कृपया आपल्या मनोगताच्या माध्यमातून आपण आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करावे. आदरणीय अण्णा. संत महात्म्यांचे उपकार मानतात. तसं मी या ठिकाणी आजच्या या पवित्र दिने श्री क्षेत्र मंगळवेढा ज्या भूमीला संत चोखामेळा, संत दामाजी पंत आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचे पदस्पर्शानं पुनीत झालेली पवित्र झालेली मंगळवेढा भूमी. अशा दामाजी पंतांना आणि संत चोखामेळाने देवभूमीतून देव संत भूमिकांना संत दामाजी पंत आणि संत चोखामेळा. तसं देवभूमीचा देव पंढरपूरचा देव मंगळवेढा या ठिकाणी देव आणला, वारकऱ्याच्या रूपानं देव आणला. आजच्या कार्यक्रमाचा औचित्य आहे लोकार्पण सोहळा. हा लोकार्पण सोहळा आहे. हा लोकार्पण सोहळा कोणत्या वास्तूचा आहे? ज्या वास्तूमध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाचा भक्त पावन आता निश्चिंत पावलो, आता निश्चिंती पावलो दिसावं. पंढरीच्या वाटेवरती असताना की ज्या ठिकाणी एक आत्मिक शांती, आत्मिक ऊर्जा चालून आलेला जो थकवा आहे, हा थकवा जाऊन पुन्हा पंढरीच्या दिशेने क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा पंढरीच्या दिशेने वाटचाल करणारा असा एक आत्मिक ऊर्जा प्राप्त करणार, पूर्ण चालून थकवा निर्माण झाला एक आत्मिक ऊर्जा पुन्हा निर्माणासाठी एक जागा म्हणजे असं हे वारकरी भवन. वारकरी भवन, भवन याचा अर्थ काय? वारकरी म्हणजे पांडुरंगाचा भक्त. वारकरी म्हणजे जो टिंगी आता भगवंताकडे चालत जातो, पांडुरंगाकडे जो चालत जातो हा वारकरी. आणि भवन याचा अर्थ काय? भवन याचा अर्थ काय? भव म्हणजे दुःख आणि वन म्हणजे जिथं दुःखाचं निरसन होतं असं हे भवन. अशा या भवनामध्ये सर्व चालून शारीरिक कष्ट जे आहे, आपण हे कष्ट या भवनामध्ये शारीरिक कष्टाचा लोप पाहून पुन्हा एक आत्मिक ऊर्जा अंगामध्ये तरतरी निर्माण होऊन असे हे पवित्र असं हे वारकरी भवन. आणि या वारकरी भवनामध्ये वारकरी अर्थात वैष्णव, हा वैष्णव इथं दिसायला घेणार आणि वैष्णवाच्या रूपानं या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगाचंच इथं दर्शन आहे. नामदेव म्हणतात तर वैष्णव म्हणा कोणाला? नामामध्ये नाम केशवाशी केशी तरीच वैष्णव होसे आले नाम. वैष्णव म्हणा कोणाला? परिदेवापासी पांडवा हरपलाजी देवसवा जेत नाम वैष्णव परवा गळती माझा. जो अखंड भगवंताचं चिंतन करतो त्याला म्हणा वैष्णव. वैष्णवाचा अधिकार काय की म्हणलो पंढरपूरचा देवच या ठिकाणी, या पवित्र ठिकाणी येतो का? ज्या ठिकाणी वैष्णव आहे त्या ठिकाणी पांडुरंगाचं स्वरूप आहे. नामदेव असं म्हणतात धन्य धन्य वैष्णवाचा संग अखंड ते पांडुरंग नाचते कीर्तनी अभंग अखंड काळ सर्वदा. ज्या ठिकाणी वैष्णव आहे त्या ठिकाणी पांडुरंग आहे. म्हणून केले उपकार सांगू काळजी सुरुवातीला बोलून गेलो
की मी धन्यवाद देतो. मी धन्यवाद देतो अखिल भाविक वारकरी मंडळ, वारी परिवार, उपसरपंच, सर्व सदस्य व समस्त ग्रामस्थ, संत चोकामेळा नगर व अखिल मंगळवेढा या पवित्र भूमीतील सकल वारकरी यांना धन्यवाद देतो की एक वारकऱ्यांचा एक हक्काचा अधिकृत निश्चिंतपणे त्या ठिकाणी विश्रांती स्थळ आहे, त्या ठिकाणी आहोत. मी फक्त एक या सर्व सहकार्याने विनंती करतो. इंगळे महाराजांनी जसं विनंती केली आमदार साहेबाला की या ठिकाणी वारकरी होऊन झालं आणि या ठिकाणी बाथरूमची सोय व्हावं, ही जशी विनंती केली तसं मी सर्वांना विनंती करतो. तसं बाथरूमची सोय केली तसं भोजनाची व्यवस्थाही करावी असं मी सर्वांना विनंती करतो. भोजनाची व्यवस्था करावी एवढं बोलून मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्वांना रामकृष्ण. धन्यवाद महाराज. आपण म्हणला की इंगळे महाराजांनी इतर टॉयलेट बाथरूमची मागणी केली, विनंती नाही केली, मागणी केली. त्याच पद्धतीने आपण सुद्धा निर्देशित केलं की इतर ज्या पद्धतीने ती भौतिक सुविधा पाहिजे त्याच पद्धतीनं माणसाच्या पोटाची खरेदी भरल्याशिवाय पाठीचा कणा ताट राहत नाही. त्यांना अशा पद्धतीने जेवणाची सुद्धा भोजनाची व्यवस्था करा. आपण साक्षात पांडुरंगाने ही मागणी निर्देश दिले, निश्चितपणे मंगळाकर त्याला साथ प्रतिसाद देतील हा याची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हा खटाके ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी साकार झाला, आमचे वास्करथराचे सन्मान्य अण्णा नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतात की वेल बिगिन्स वर्क हाफ डन. म्हणजे अशाच पद्धतीनं कोणतंही काम करायचं म्हटलं तर त्याच्या पाठीमागे असणारी भूमिका ही प्रांजळ पाहिजे, सोज्वळ पाहिजे, सात्विक पाहिजे. हीच सात्विक भूमिका घेऊन गेल्या वर्षभरापासून या वारकरी भवनासाठी अतोनात प्रयत्न करणारे अखिल भाविक वारकरी मंडळ जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभाग सन्मानित हरिभक्त ज्ञानेश्वर मौली भटे यांचा सुद्धा सन्मान करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य समजून आदरणीय अण्णा, आदरणीय चौरे महाराज, आदरणीय इंगळे महाराज यांना विनंती करतो की आपण माऊलींना आपल्या सर्वांच्या वतीने ठिकाणी सन्मानित करावं. आपल्याला विनंती आहे आपण जोरात टाळ्या वाजवून खऱ्या अर्थाने माऊलींचं या कार्यक्रम आपण कृतज्ञता व्यक्त करूया. सुंदर त्याचबरोबर माऊलींच्या या कार्यामध्ये अगदी तोला मुलाची खांद्याला लावून साथ देणाऱ्या आदरणीय आईसाहेबांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपन्न होतो आहे. आदरणीय अण्णांना विनंती आहे आईसाहेबांनाही आपण या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मानित करावं. सन्माननीय आईसाहेबांना विनंती आहे. तो कार्यक्रमाचा प्रोटोकॉल होता म्हणून झाला, आता विशेष सत्कार या ठिकाणी आपण केले. यानंतर हरिभक्त पारायण सन्माननीय बळवंत महाराज यांचाही सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय अण्णांच्या शुभास्ते संपन्न होतो आहे. सर्व मान्यवर मंडळींचे शाब्दिक सुनामी खूप खूप धन्यवाद. आपण आला कार्याची शोभा वाढवली. यानंतर सन्माननीय गौरी सर्वांना विनंती आहे की आभार प्रदर्शन आपण व्यक्त करावं. सत्कार जी झालाय तिथे बसलेल्या वारकऱ्यांची 5-5 वारकरी वर्षाला वाढवायची. वारकरी कोण काय खास येत असतील तर तुमच्या संगतीत घ्या, वारी करा. 5-5 जास्त संख्या सांगत नाही कारण जागा पुरायची. 5-5 वाढवा प्रत्येकाने वारकरी. आताच्या पिढीत नवीन पिढीत शक्य होईल तेवढं करायचे. जगदीप वंशीव पुण्याहून खास आलेले पत्रकार जगदीप वंशीव यांचा सन्मान सुधाकर इंगळे महाराज करतो. तसेच बळवंत महाराज यांचाही सन्मान होतो.
पुण्याहून खास आलेले उद्घाटन सोहळ्यासाठी आलेले जगदीप वंसिओ यांचा सन्मान भगवान सोदागडे इंगळे महाराज करतात। आजच्या वारकरी सोहळा वारकरी भवन उद्घाटन प्रसंगी आमदार समाधानदादा अवताडे, गुरुवर्य गोपाळांना वास्कर महाराज, सुधागड इंगळे महाराज, भागवत सौरे महाराज, बबनरावजी अवताडे, विष्णुमंत अवताडे, सिद्धेश्वर अवताडे, प्रदीप खांडेकर, गिरीश वाघमारे, शिवाजी सरगर, पार्वती अवताडे, राजेंद्र गोरे, प्रवीण उगाडे, तसेच बापूसाहेब पांढरे, तसेच सोलापूरहून आलेले प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगले, राष्ट्रीय सचिव बळीराम जावळे, ज्योतिराम सांगले, मोहन शेळके हे आवर्जून उपस्थित राहिले। तसेच श्री संत रामायण पालखी सोहळा प्रमुख बजरंग माळे, तसेच पत्रकार शिवाजी पुजारी, मनोज अवधूत, राजाभाऊ शापूरकर, बाळासाहेब नागणे, तसेच सर्व पत्रकार, मंगळवेढा तालुका पत्रकार संघ, संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत सर्व सदस्य, तंटामुक्ती समिती, तसेच छत्रपती शिवाजी तरुण मंडळ वडरगिरीचे सर्व सदस्य यांनी सत्यनगरी पुस्तक सर्वांना भेट दिल्याबद्दल त्यांचे आम्ही कायमस्वरूपी ऋणी आहोत। चोखामेळा गीत ज्यांनी रचलेले हेपाडे सर यांचे आम्ही ऋणी। यानंतर सर्वांनी भोजन करून इथंच भोजनात बसायला, भोजन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात असं नाही